सुनीताज व्यंजनमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे शेवयाची खीर। तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण शेवया खीर बनवण्यासाठी या प्रकारचे बारीक शेव घेतलेले आहेत आणि हे शेवया घेतल्यामुळे दुधामध्ये लवकर शिजून येते आणि टेस्ट पण खूप छान येते याच्यामुळे। आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि विलायची पूड घेतलेले 1 चमचा आणि अर्धी वाटी तूप घेतलेले। शेवया खीर बनवण्यासाठी आता ड्रायफ्रूट भाजून घेऊयात। त्यासाठी थोडेसे तूप टाकून घेऊया। तूप गरम झाले की काजूचे तुकडे घालूयात। बदामचे तुकडे घालूयात। थोडेसे क्रंचीनेस तोपर्यंत ते भाजायचे। ड्रायफ्रूट भाजल्यामुळे छान चव येते। दुधामध्ये घातल्यानंतर त्याचा छान क्रंचीनेसपणा येतो। आता ड्रायफ्रूट भाजलेले आहेत। आता शेवटी किसमिस टाकायचे। आता ड्रायफ्रूट भाजलेले आहेत, काढून घेऊया। असे छान भाजलेले आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे। सगळे काढून घेऊ। ड्रायफ्रूट भाजून घेतलेल्या तुपामध्येच आता शेवया भाजून घेऊयात। शेवया भाजताना सारखे हलवत असे भाजायचे, त्यामुळे करपत नाहीत आणि छान शेवया भाजले जातात। शेवया भाजायला 2 ते 3 मिनिटे लागतात। गॅस मंदच ठेवायचा, त्यामुळे छान शेवया भाजले जातात। तर शेवयाला थोडे कलर बदलत आहे। आता आपल्या शेवया भाजलेल्या आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे। तर शेवया भाजून झालेल्या आहेत। थोडेसे गरम दूध घेतलेले आहे, त्यामध्ये केशर कांड्या टाकणार आहोत आपण। त्यामुळे खिरीला छान कलर येतोय आणि चव पण खूप छान लागते। तर टाकून घेऊया ते। मी इथे 1 वाटी शेवयासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय। जसं तुम्हाला खीर पातळ घट्ट जसं आवडते तसं तुम्ही घेऊ शकताय। मी इथं अर्धा लिटर घेतलेलं आहे। तुम्हाला जसं आवडते तसं घट्ट पातळ तुम्ही करू शकताय। शेवया असे सारखे हलवत आपण शिजवून घ्यायचं, त्यामुळे दूध उकळी येत नाही आणि त्या पॅनला चिकटत पण नाही आहे। असे सारखे हलवत शिजवून घ्यायचं। आता शेवया छान शिजत आलेल्या आहेत आणि थोडे दाटसरपणा पण दिसत आहे। यामध्ये आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे, ते ॲड करूयात। साखर छान विरघळस तोपर्यंत हलवत राहायचं। गॅस मंदच ठेवायचा आणि छान हलवत राहायचं असं। आता यामध्ये आपण विलायची पावडर पण टाकणार आहोत। 1 टेबलस्पून आहे, तेवढं टाकून घेऊया। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि थोडे गार्निशिंगसाठी थोडे ठेवून देणार आहे, एवढे थोडे टाकणार। आता सगळ्यात शेवटी आपण केशर मिक्स केलेलं दूध मिक्स करूया। त्यामुळे शेवयाला छान पिवळा कलर येतो
आणि चवही खूप छान लागते. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप दाट असं छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता आपलं शेवया खीर तयार झालेली आहे. शेवयाचे खीर आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे बाजूला काढून ठेवलेले ड्रायफ्रूट आता गार्निश करून घेऊयात. खायला तयार झाली आपली स्वादिष्ट शेवया खीर.